जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये विशेषतः कायद्याचे सगळे विद्यार्थी आहेत आणि ते एकत्रित जमण्याचं सगळ्यांचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 1949चा महापोटी ऍक्ट आहे, कायदा आहे, तो तेव्हाच्या बिहार सरकारनं पास केलेला होता. त्या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चुकीच्या तरतुदी याच्यामध्ये होत्या. म्हणजे आपण इतर बघितलं, शीख असेल, लिंगायत असेल, मुस्लिम बांधव असतील, या सगळ्यांचा ऍक्ट आपण बघितला. यामुळे त्यांचे जे सदस्य असतात ते 8 सदस्य पूर्णपणे त्यांच्या धर्माची त्यांच्या संबंधित असतात. मात्र इथे बौद्धाचं नाव आपण बघितलं तर याच्यामध्ये एकही सदस्य पहिला आमचा नव्हता आणि जे काही निर्णय व्हायचे ते बाहेरून व्हायचे आणि हिंदू म्हणून त्याच्यामध्ये केलं जायचं आणि त्यामुळे जे ब्राह्मण वर्चस्व आहे त्याच्यामध्ये लादण्याचं काम याच्यामध्ये व्हायचं. पण 1985ला सलग 86 दिवस उपोषण करून पूर्ण भारतभर एक जागृती करून तेव्हा ती कुठे जाऊन 8 सदस्यापैकी 4 सदस्य हे बौद्ध आलेले आपल्याला दिसतात. मग त्यातून पुढे आज आमची अशी मागणी आहे की ते 4 सदस्य जे आहे बाहेरचे ते 4 सदस्य पूर्णपणे त्या बौद्धांचं जे काम आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतात आणि जिल्हाधिकारी जे हिंदू असतात ते जे प्रमुख असतात. म्हणजे आमचे जे 4 बुद्ध लोक आहेत, बौद्ध आहेत, त्यांच्याशी कोणतीच त्यांना हक्काधिकार राहिला नाही. म्हणजे आमचं जे बौद्ध पूर्ण बाबासाहेबांनी हिंदूपासून वेगळा भाग जो काढला त्याला पूर्णपणे नियंत्रित करण्याचं काम आज कोण करतंय. तर त्याला नियंत्रित करण्याचं काम पुन्हा जर हिंदू करत असतील तर बौद्ध असण्याचा वेगळा फायदाच का यातून सगळ्यातून दिसताना आपल्याला दिसत आहे. असं असताना आमची मागणी अशी प्रामुख्यानं की 1949चा जो कायदा आहे तो बिहार सरकारने तयार केला, तो मोठ्या प्रमाणात बदल करावा सकारात्मकरित्या आणि त्यामध्ये 8 जे सदस्य आहेत ते पूर्ण बौद्ध असले पाहिजे आणि त्यांचा प्रमुख आहे तो देखील बौद्ध असला पाहिजे आणि त्यासोबतच नाहीतर 1949चा आज ऍक्ट जो कायदा आहे हा पूर्णपणे रद्द करून टाकावा आणि त्यामध्ये काय करावं त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या आणि हिंदूचे वर्चस्व आहे ते कदाचित बौद्धांना मान्य नाही. कारण अन्य हिंदूमध्ये होता बौद्धांवरती त्यासाठीच बाबासाहेबांनी हा वेगळा धर्म स्थापन केला आहे आणि पूर्णपणे असंविधानिक आहे, संविधानाच्या विरुद्ध आहे. की अनुच्छेद 32 ते 35 मध्ये आपण बघू शकतो मूलभूत हक्क दिले आहेत. अनुच्छेद 25 आहे, 26 आहे, 27, 28, 29 मध्ये यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. तर धार्मिक स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये येतं आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपल्याला चॅरिटी फॉर्म करण्याचा त्यामध्ये पूर्ण आपली लोक असण्याचा हा मूलभूत अधिकार आहे. आणि मूलभूत अधिकार हे सरकार काय करत आहे तर पूर्ण हिरावून घेत आहे आणि याच्या विरोधामध्ये संपूर्ण कायद्याचे विद्यार्थी जे आहेत ते कायद्याचे विरोध सामोरे झाले आहेत आणि आमची मागणी आहे की हा कायदा पूर्णपणे चेंज व्हावा, ते रद्द होऊन नवीन कायदा आणावा. जय संविधान, जय भीम. आपल्याला या 3 गोष्टींच्या आधारावर जो काही धम्म दिलेला आहे त्या धम्माचं प्रतिनिधित्व ही बुद्धवंदना असते. मग तीच बुद्धवंदना घेऊन आपण याच्या आपल्या आंदोलनाची सांगता करणार आहोत. तर आपण सर्वजण बुद्धवंदनेसाठी तयार आहोत. घेऊ का मी घेऊ सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अतिदिनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अमिष्टमिषाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. संगमेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु
साधु साधु नमामि नमः नमामि